नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवर आपले स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपले स्वागत आहे. त्या दिवशी काही टेक्निकल डिफिकल्टीजमुळे हा आपला जो टॉपिक होता तो नीटली एक्सप्लेन झाला नव्हता. तर आज चला सुरू करूया कोणतीही वेळ न घालवता. भागांवरील हप्ता मागणी ही कन्सेप्ट समजण्यासाठी पहिले आपल्या कॉलेजकडे येऊया. कॉलेजमधून एखादं चांगलंसं उदाहरण घेऊया आणि मग आपला एक्सप्लेनेशनल पार्ट आहे तो चालू करूया. आज माझ्याकडे कोणत्याही पद्धतीचा पेन नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे अक्षर इकडे लिहिलेली दिसणार नाही आहेत. तर बघा, ज्या वेळेला एखादा विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो तर त्यावेळेला तो काय करतो, ॲप्लिकेशन करतो, अर्ज करतो. अर्ज केल्यानंतर त्याला सीट अलॉट होते. या सीट अलॉट झाल्यानंतर फी एकूण सांगितली जाते आपल्याला 4,000 रुपये. काही विद्यार्थ्यांना 4,000 रुपये त्यांच्याकडे नसल्यामुळे ते किती हजार रुपये देतात, 2,000 रुपये देतात. म्हणजे ज्या वेळेला त्यांना सीट दिली जाते, वाटप केली जाते, त्यावेळेला ते 2,000 रुपये दिले. आता उरली त्यांचे पैसे किती हजार रुपये, 2,000 रुपये. तर ज्या वेळेला शिक्षक आपला कॉलेज चालू झाल्यानंतर किंवा परीक्षा आल्यानंतर सांगतात का विद्यार्थ्यांनो, ह्या विद्यार्थ्यांची फी बाकी आहे, त्यांनी फी येऊन जमा करा. याला सेम कन्सेप्ट तुम्ही शेअर्समध्ये टाका. ज्या वेळेला इथे दिल्याप्रमाणे अर्ज शुल्क आणि भाग वाटप शुल्क या व्यतिरिक्त जर कंपनीने भागांवरील उरलेली रक्कम मागणी करत असेल तर त्यास भागांवरील हप्ता मागणी असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे सेम कन्सेप्ट तिकडे पण आहे. ज्या वेळेला शेअर ॲप्लिकेशन अँड शेअर अलॉटमेंट मनी सोडून जी काय रक्कम मागितली जाईल तिला भागची हप्ता मागणी असे म्हटलं जातं. तर कंपनी भाग विक्रीच्या वेळी स्पष्ट करते की भागांची जी विक्री किंमत कंपनीने मागणी केल्यानंतर हप्त्याने द्यावी लागेल. म्हणजे ज्या वेळेला कंपनी शेअर्स विकते त्याच वेळेला सांगते. जसं मी तुम्हाला त्या दिवशी उदाहरण दाखवलेलं, काही ॲप्लिकेशन मनी 3 रुपये होती, अलॉटमेंट मनी 5 रुपये होती, उरलेली रक्कम 1 रुपया 2 रुपये होती. तर त्यालाच बोलू आपण इंग्लिशमध्ये, त्याला बोलतो कॉल मनी. फर्स्ट कॉल मनी, सेकंड कॉल मनी. जेव्हा कंपनी शेअर भाग वाटपाच्या नंतर ज्या वेळेला पैसे मागेल त्यावेळेला त्याला काय बोलूया, हप्ता मागणी बोलूया. जेव्हा कंपनी भागधारकांना भागांवरील न भरलेली शिल्लक रक्कम, काही भाग किंवा पूर्ण रक्कम देण्याची मागणी करेल त्यावेळेला त्याला काय बोलूया, भागांची हप्ता मागणी असे म्हणतात. म्हणजे न भरलेली रक्कम, एखाद्या विद्यार्थ्यांनी जर 4,000 रुपये फी भरले तर सर त्यांना उठवतील का, नाही. ज्यांनी भरलेले नाही आहे त्यांनाच. सेम इकडे पण आहे, जे पैसे कंपनीने घेतलेले नाही आहेत ती मागण्याची जी प्रक्रिया आहे तिला काय बोलूया, भागांची हप्ता मागणी असं म्हणतात. लक्षात घ्या, इकडे प्रोसिजर थोडी वेगळी आहे. कॉलेजमध्ये काय, ज्याच्याकडे पैसे तो सगळे पैसे देऊन टाकतो, ज्याच्याकडे नाही आहेत तो नंतर देतो. इकडे तशा पद्धती नाही आहे, सगळ्यांकडून एकाच वेळेला मागितले आहेत. सगळ्यांकडून जर एक व्यक्तीने 5 रुपये भरलेले आहेत 10 रुपयाच्या शेअर्स मागे, तर सगळ्यांनी 5च रुपये आतापर्यंत भरले असतील. आणि मग ज्या वेळेला उरलेली जी रक्कम आहे ती जेव्हा मागणी केली जाईल तर त्यावेळेला त्याला काय बोलूया, हप्ता मागणी असं म्हणूया. अंशतः देय, आणि इथे तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये वाचतोय का आता पण मी, दुसऱ्यामधला थोडेसे ओळी राहिल्या त्या घेऊया. अंशतः देय भागांवर न भरलेली रक्कम ही भागधारकाची देणे काय आहे, जबाबदारी आहे. जर भागधारक हप्ता मागणी भरण्यास असमर्थ ठरला तर त्याचे भाग जप्त होऊ शकतात. जसं कॉलेजमध्ये आपण फी नाही भरली तर तुम्हाला सांगतात सर का आता तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. सेम इकडे पण आहे, जर तुम्ही भागांचे पैसे दिले नाहीत हप्ता मागणीचे तर तुमचे भाग काय होतील, जप्त केले जाऊ शकतात. कंपनीच्या हितासाठी फक्त संचालकच हप्ता मागणी करू शकतात. आणि हप्ता मागणी करताना कंपनीने भागधारकांना मागणी पत्र पाठवून मागणी रक्कम कंपनीच्या बँकर्सकडे जमा करण्यासाठी किमान 14 दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे. म्हणजे जे पत्र पाठवलं जाईल त्याच्यानंतर 14 दिवसामध्ये आपल्याला काय करायचे, ज्यांनी शेअर्स विकत घेतले त्यांनी पैसे भरावे लागतील. भागांचे दर्शनी मूल्याच्या 25% एवढीच रक्कम भागांची हप्ता मागणी पेक्षा जास्त रक्कम हप्ता मागणी करता येत नाही. म्हणजे जर तुमच्या कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपये तर त्याच्या 25% म्हणजे किती आले, 25 रुपये. तर 25 रुपयापेक्षा कमीच तुम्हाला काय एका वेळेला हप्त्यामध्ये मागता येतील. एका हप्त्यामध्ये 25%पेक्षाच कमी रक्कम मागता येईल, त्याच्यापेक्षा जास्त मागता येणार नाही. जर ती उरलेली रक्कम 25%पेक्षा जास्त आहे तर पुढच्या हप्त्याला मागता येईल.
पुढच्या हप्त्याच्या संबंधित पण इथं आहे का जर 2 हप्ते जे आहेत म्हणजे हप्ता मागणी देयक निश्चित केल्याच्या तारखेपासून पुढील हप्ता मागणी मधील अंतर हे 1 महिन्यापेक्षा कमी नसावे, म्हणजे पुढच्या 1 महिन्यानंतरच आपल्याला पुढची हप्ता मागणी करता येईल. हप्ता मागणी करण्याचे नियम आणि कार्यपद्धती नियमावलीमध्ये दिलेली असेल. ठीक आहे. तर हप्ता मागणी काय आहे? उरलेली रक्कम, भाग अर्ज आणि भाग वाटप शुल्क या व्यतिरिक्त जी उर्वरित किंवा राहिलेली जी रक्कम आहे ती मागणे म्हणजेच काय तर भागांची हप्ता मागणी. आता पुढचा टॉपिक, जर ज्यांनी पैसे भरले नाही हप्ता मागणी, मग त्याची काय? त्याची होईल जप्ती. एखादा भागधारक विशिष्ट कालावधीमध्ये भागांवरील हप्ता मागणी देण्यास असमर्थ असेल तर नियमावलीमध्ये तरतूद असल्यानंतर संचालक मंडळ त्याचे भाग काय करू शकतात? जप्त करू शकतात. लक्षात घ्या, नियमावलीमध्ये असेल तरच ते जप्त करता येतील आणि सगळ्या कंपन्या तसा नियम टाकूनच ठेवतात. पुढे सभासदाचा मालकी हक्क काढून घेतला जातो. जर भाग जप्ती झाली तर त्याला काय करायला लागतील? त्याचे मालकी हक्क काढून टाकला जाईल. यास भाग जप्ती असे म्हणतात. फक्त अंशतः देय भागच जप्त केले जाऊ शकतात. आता ज्यांनी फी पूर्ण भरली तर त्याला कॉलेजचे सर बोलू शकतात का आतापासून तुम्ही कॉलेजला यायचं नाही, तुम्ही पैसे भरले नाही. साहजिकच आहे, ज्याची रक्कम बाकी आहे त्यालाच. म्हणून अंशतः म्हणजे ज्यांनी अर्धे पैसे भरलेले आहेत अशांची जप्ती केली जाऊ शकते. म्हणजे शेअरची किंमत होती 100 रुपये, ज्यांनी 50 रुपये भरलेत किंवा ज्यांनी 60 रुपये भरलेत त्याचे शेअर जप्त केले जाऊ शकतील. ज्यांनी 100 रुपये भरले त्याची जप्त केले जाऊ शकत नाही. कंपनी संबंधी सभासदाला जप्तीची सूचना काय करावी लागते? पाठवावी लागते. सूचना दिलेल्या तारखेपासून किमान 14 दिवसांच्या मुदतीत व्याजासह देय रक्कम देण्यासाठी दिली जाते. म्हणजे 14 दिवस त्याला दिले जातात. म्हणजे डायरेक्टली जप्ती करता येणार नाही, त्याला पहिले सूचना पाठवावी लागेल का बाबा तुम्ही या हप्ता मागणी दिलेली नाहीये तर तुम्ही 14 दिवसांच्या आत जो हप्ता होता तो आणि त्याच्यावरचं व्याज हे तुम्हाला काय करायचं आहे? भरायचं आहे. आणि जर तो असमर्थ ठरला तर अशा वेळेलाच भाग जप्ती केली जाईल. आता हे भाग कंपनीच्या असल्याने अशा जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री केली जाऊ शकते. म्हणजे जे शेअर्स जप्त केले एखाद्या व्यक्तीकडून, जे शेअर्स त्याला सांगितलं का आता या कंपनीचा मालक राहिला नाही, त्याच्याकडे जे काय शेअर्स होते 100, 50 जे काय असले, उदाहरणार्थासाठी घेऊया आपण 100 शेअर्स त्याच्याकडे होते, त्याचे 100 शेअर्स काय केले? आपण जप्त केले. जप्त केल्यानंतर भागांचे पुनर्वाटप हे सर्वसाधारण वाटपासारखे नसते. का नसते? कारण की आता नवीन शेअर्स विकायला लावलेले नाही आहेत ना, तर त्यामुळे सर्वसाधारण वाटपासारखे नसते. हे डायरेक्टली शेअर्स काय केले जातात? एकाच वेळेला पूर्ण रक्कम भरून पुनर्वाटप केले जातात. पुनर्वाटपानंतर जर देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा झाली तर अशी जास्तीची रक्कम भागधारकाला परत दिली जाते. आता हे काय आहे ते पण समजून घेऊया. समजा एकाने गाडी आणलेली, 1 लाख रुपयाची गाडी आणलेली, त्याच्यावर त्यांनी किती हजार रुपये? 1 लाख रुपयाचं लोन घेतलं. आता त्यांनी 50,000 रुपये हप्ता भरलेला होता आणि त्याला पुढचे गाडीचे हप्ते भरता आले नाही तर बँकेने ही गाडी उचलून आणली. हप्ता मागणी केली पण त्यांनी दिले नाही तर त्यांनी गाडी उचलून आणली. बरोबर आहे. आता ही जी गाडी होती ती दुसऱ्या माणसाला पुनर्वाटप केली. पुनर्वाटप म्हणजे काय? पुन्हा विकली आणि ती विकल्यानंतर 60,000 रुपये मिळाले. पण देय किती होते त्याला? पहिल्या माणसाला किती भरायचे होते? 50,000 भरायचे होते आणि यांना किती मिळाले? 60,000 रुपये मिळाले. मग अशा वेळेला जी काय रक्कम आहे, जास्त रक्कम आलेली आहे ती 10,000 रुपये, ती कोणाला? जुन्या माणसाला किंवा जुन्या भागधारकाला दिली जाते. संचालक मंडळ भागधारकाच्या विनंतीनुसार ठराविक कारणामुळे भाग जप्ती रद्द करू शकते. म्हणजे जर भाग जप्ती केली असेल आणि त्यांनी जेन्युइन कारण सांगितलं का मला अशा कारणास्तव मला पैसे देता आले नाही तर ती जप्ती काय केली जाऊ शकते? कॅन्सल केली जाऊ शकते. सदर विनंती पुनर्वाटपा पूर्वी करावी. म्हणजे जसं आता मी सांगितल्याप्रमाणे मग असं उदाहरण होतं का त्यांनी गाडी आणली बँकेकडून, बँकेला त्यांनी सांगितलं का सर माझ्याकडे खरंच पैसे नव्हते म्हणून मी हप्ता देऊ शकलो नाही, पुढे मी देईन तुमचे पैसे, आणि त्यांनी पैसे नेऊन दिले
तर त्याला काय करता येईल त्याची जी जप्त केलेली गाडी होती ती परत देता येईल. पण जर ती दुसऱ्या माणसाला विकली असेल तर अशा वेळेला हे करता येईल का? नाही करता येणार. सेम गोष्ट इकडे पण आहे. जर भाग वाटप केलं नसेल तर त्याच्या अगोदर जप्त केलेले भाग हे समोरच्याला काय केले जातात? परत दिले जाऊ शकतात. पण जर ते पुनर्वाटप केले म्हणजे पुन्हा दिले तर अशा वेळेला ते परत देता येणार नाही. पुढे भाग जप्तीचा परिणाम काय आहे? मग ते पहिलं आहे सभासद संपुष्टात येतो. साहजिकच आहे, तो कंपनीचा सभासद राहतच नाही, कारण की त्याचे जे हक्क वगैरे होते ते सगळे निघून जातील आणि त्याचं नोंदवहीतून नावसुद्धा कमी होतं. त्याची जबाबदारी राहील. जिथपर्यंत ते भाग पुनर्वाटप केले जात नाही तिथपर्यंत त्याला आपली जी भागधारकाची जबाबदारी काय आहे का त्यांनी जेव्हा शेअर्स विकत घेतले तेव्हा त्याला तेवढे फी भरणंच होतं किंवा तेवढे पैसे भरणंच होतं. तर जरी त्याचे भाग जप्त झाले असतील तरी त्याची जबाबदारी राहते का त्यांनी उरलेली रक्कम काय करून द्यावी? आणून द्यावी. आणि जर कंपनीचं विसर्जन झालं 1 वर्षाच्या आत, विसर्जन म्हणजे जर कंपनी बंद पडली आणि कंपनीवर खूप सारं लोन असेल तर समोरच्या व्यक्तीला जर 1 वर्षाच्या आत जर कंपनी बंद पडली तर त्याला ती उरलेली रक्कम भरणं त्याची जबाबदारी असणार आहे. पुढे भागांचे समर्पण करणे. समर्पण करणे म्हणजे काय? का त्याला असं वाटतं की बाबा या कंपनीचे शेअर्स काही कामाचेच नाही आहेत, मला तुमचे शेअर्सच नको, तुमचे शेअर्स तुम्हाला घेऊन टाका, म्हणजे स्वतःहून देतो. मगाशी काय केलं, कंपनीने जबरदस्ती त्याच्याकडून घेतले. तुला हप्ता नाही देता आहेत का रे, बोंगा कुठला, दे तुझे शेअर्स मला दे. इथे तो बोलतो तुमची कंपनी बोंगी आहे, हे तुमचे शेअर्स तुम्हाला परत घेऊन टाका. तर याला बोलतो आपण समर्पण. भाग समर्पण म्हणजे स्वइच्छेने भाग रद्द करण्यासाठी कंपनीला जमा करणे. मगाशी सांगितलं ना, मगाशी काय बोललं होतं ते, का ही तुमची कंपनीच डब्बा आहे, मला तुमच्या कंपनीचे शेअर्स बिलकुल नको, हे तुमचे शेअर्स तुम्हाला घेऊन टाका. लक्षात घ्या, समर्पण करताना आपल्याला कोणत्याही पद्धतीची रक्कम मिळणार नाही आहे, हे फुकटमध्ये आपण समर्पण करणार आहोत. जेव्हा भाग जप्त करण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय उपलब्ध राहत नसेल तर त्यावेळेला तो काय करतो? भाग समर्पण करतो. फक्त अंशतः देय भागांचे समर्पण करता येते, म्हणजे ज्याची रक्कम अर्धवट आहे, म्हणजे अजून त्याने पूर्ण पैसे भरलेले नाही, असा व्यक्तीच काय करू शकतो? भाग समर्पण करू शकतो. समर्पण केलेल्या भागांची विक्री भाग जप्तीसारखीच असते. म्हणजे भाग जप्तीनंतर कशा पद्धतीने पुन्हा शेअर्स विकले जाऊ शकतात, तशा पद्धतीने ज्यांनी समर्पण केले ते सुद्धा शेअर्स काय केले जाऊ शकतात? तर पुन्हा वाटप केले जाऊ शकतात. आणि कंपनीच्या नियमावलीमध्ये समर्पणाची तरतूद असावी लागते. नियमावलीमध्ये हे नियम लिहिलेले गेले पाहिजे. गेल्या वर्षी आपण नियमावली आणि घटनापत्रक शिकलेलो ना, तर ती नियमावली आहे. ठीक आहे. भाग समर्पणाचा परिणाम म्हणजे भाग भांडवलात घट होते, म्हणून कंपनी भाग समर्पण स्वीकारायचे टाळते. म्हणजे एखादा माणूस जर सांगत असेल का तुमचे शेअर्स तुम्हाला परत देऊन टाका, तरी बहुतेक वेळेला कंपनी अशा पद्धतीने करत नाही. का? कारण की याच्यामुळे भाग वाटप घट होतं, कारण की उरलेली रक्कम तो भरणार नाही आहे, बरोबर आहे. आणि जर समोर दुसऱ्या व्यक्तीने घेतले तर ठीक आहे, अदरवाईज मग अशा वेळेला भाग विकता येत नाही. तर त्यामुळं अशा कंपन्या काय करत असतात? भाग समर्पण समोरच्याचे घेतच नाही. ठेवून द्या तुम्हाला काय नाही, टेन्शन घेऊ नका, तुम्ही नंतर पैसे भरा, अशा पद्धतीने कंपनी सांगत असते. पुढचा प्रकार आहे भाग हस्तांतरण. काय आहे? भाग हस्तांतरण. भाग हस्तांतरण म्हणजे काय? ज्या वेळेला स्वइच्छेने एक व्यक्ती ज्याने शेअर्स विकत घेतलेले, त्याचं नाव पकडूया आपण अरुण. अरुणने 100 शेअर्स घेतले. आता त्याला अरुणला गरज पडली पैशांची, तर हे अरुणने शेअर्स विकले बिबिनला किंवा बबनला, असं पकडू, बबनला विकले. अरुणने शेअर्स कोणाला विकले? बबनला. अरुणकडे 50 शेअर्स होते, त्यातल्या 25 शेअर्स त्यांनी कोणाला विकले? बबनला विकले. याला बोलूया आपण भागांचे हस्तांतरण. इंग्लिशमध्ये याला बोलतो शेअर्स ट्रान्सफर. ठीक आहे. जो व्यक्ती शेअर्स विकतो त्याला बोलतो आपण ट्रान्सफरर. काय बोलतो? ट्रान्सफरर. आणि मराठीतून त्याला बोलतो हस्तांतरक. आणि जो व्यक्ती शेअर्स विकत घेतो त्याला बोलतो हस्तांतरिती, आणि त्याला इंग्लिशमध्ये बोलतो ट्रान्सफरी. काय बोलतो त्याला आपण? ट्रान्सफरी. तर लक्षात आलं, 2 व्यक्ती आहेत. जो अरुण होता, ज्याच्याकडे शेअर्स होते, त्यांनी विकले, त्याला काय बोलूया? ट्रान्सफरर किंवा हस्तांतरक. आणि ज्यांनी बबननी शेअर्स विकत घेतले त्याला बोलू ट्रान्सफरी
किंवा हस्तांतरिती. आता कन्सेप्ट लक्षात आला का? भाग हस्तांतरण ही स्वइच्छेने भागधारकाकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण करणे होय. आता हे पैशासाठी सुद्धा होऊ शकतं किंवा भेट म्हणून पण दिले जाऊ शकतात. म्हणजे एखाद्याकडे जे शेअर्स आहेत तो त्याच्या मुलाला भेट म्हणून पण देऊ शकतो. प्रत्येक भागधारकास भाग हस्तांतरणाचा अधिकार किंवा हक्क आहे. म्हणजे त्याच्याकडे हा हक्कच दिलाय का तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही शेअर्स विकू शकता. सार्वजनिक कंपनीचे भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येते. म्हणजे जी सार्वजनिक कंपनी आपली ती जे कधी पण आपल्याला हस्तांतरण करता येतात, परंतु यासाठी नियमावलीमध्ये तरतूद असणं गरजेचं आहे. आणि खाजगी कंपनीचे भागांच्या हस्तांतरणास काही निर्बंध आहेत. म्हणजे जी आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तिला काय आहे, काही लिमिटेशन आहे. आणि जी आपली पब्लिक लिमिटेड कंपनी आहे तिच्याबद्दल काय, तर तिचे हस्तांतरण तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. पण दोन्ही ठिकाणी आपल्याला काय, तर नियमावलीमध्ये नियम असला गेला पाहिजे. भागांच्या हस्तांतरणासाठी अर्ज करून भागांचं हस्तांतरण करता येतं. म्हणजे जर शेअर्स विकायचे असतील तर त्याच्यासाठी अर्ज करावा लागतो. आता ही थोडी जुनी प्रोसिजर सांगितलेली आहे. जर तुमचे शेअर्स शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नसतील आणि तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन नसेल केला तर अशा वेळेला तुम्हाला हस्तांतरण करण्यासाठी काय करावं लागेल, कंपनीमध्ये अर्ज करावा लागेल. अर्ज करताना अर्जाच्या सोबत आपल्याला भागांचा प्रमाणपत्र आणि हस्तांतरण शुल्क भरणं गरजेचं आहे. जो भागधारक हस्तांतरण करतो त्याला मी मगाशी सांगितलं त्याला काय बोलतो आपण, हस्तांतरक. आणि ज्याला भागांचे हस्तांतरण करावयास ज्याला भागांचे हस्तांतरण होते त्याला ट्रान्सफरी आणि हस्तांतरित असं आपण बोलतो. सभासद ज्याच्याकडे असलेल्या भागांचे अंशतः किंवा पूर्णतः हस्तांतरण करू शकतो. म्हणजे काय, याच्याकडे किती होते, अरुणकडे 50 होते पण त्यांनी किती विकले, 25 शेअर्स विकले. तर तो त्याच्याकडे असणारे 50च्या 50 शेअर्स पण विकू शकतो किंवा 25 शेअर्स पण विकू शकतो. म्हणजे अंशतः म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण आणि पूर्णतः म्हणजे पूर्ण पण शेअर्स विकू शकतो. त्याच्यानंतर पुढे सभासद नोंद वहीमध्ये नोंद झाल्यानंतर हस्तांतरण पूर्ण झाले असे म्हणता येते. म्हणजे जिथपर्यंत जुन्या माणसाचं नाव होतं, अरुणचं जिथं नाव होतं तिथं बबनचं नाव झालं रजिस्टर्ड वहीमध्ये, त्यावेळेला त्याला काय बोलू आपण, हस्तांतरण पूर्ण झालं. म्हणजे एक प्रकारचं असं समजा तुम्ही का तुम्ही कॉलेजला आहात, 4,000 रुपये फी भरले तुम्ही, बरोबर आहे. आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं का मी नाही शिकत, माझ्या भावाचं नाव टाकावं, तर तुम्ही तुमचं नाव काढून घेतलं आणि भावाचं नाव टाकलं. तर जिथपर्यंत भावाचं नाव त्या रजिस्टर्ड वहीमध्ये येत नाही 12वीच्या, तिथपर्यंत हस्तांतरण झालं असं बोलता येणार नाही. ज्या दिवशी तुमच्या भावाचं नाव त्या नोंद वहीमध्ये चढेल त्यावेळेला हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. डीमॅट पद्धती अंतर्गत हस्तांतरण देय रक्कम मिळाल्याच्या नंतर संगणक पद्धतीने आपोआप असं होतं. म्हणजे ज्या वेळेला डीमॅट अकाउंट असतो आपल्याकडे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करतो तर त्यावेळेला आपल्याला एवढ्या गोष्टींचाही गरज लागत नाही, ॲटोमॅटिकली ट्रान्सफर होतं. जसं आता आपण फोनपेनी किंवा गुगल पेनी कशी अमाऊंट पाठवतो पटापट, आणि तेच जर तुमचा फोनपे गुगल पे नसेल तर अशा वेळेला तुम्हाला बँकेत जाऊन मग ते पैसे भरावे लागतात. मग तुम्हाला स्लिप मिळते आणि मग तुम्ही जेव्हा पासबुकवर एंट्री कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येतं पैसे आले. पण इथे ज्या वेळेला संगणकाच्या पद्धतीने करतो त्यावेळेला एवढा वेळ लागत नाही. भाग दाखल हस्तांतरणासाठी प्रत्यक्ष स्वरूपात मुद्रांक शुल्क भरावा लागतो, परंतु डीमॅट स्वरूपात कोणत्याही पद्धतीचा मुद्रांक शुल्क भरावा लागत नाही. म्हणजे जर हस्तांतरणाचा डीमॅट अकाउंट नसेल तर त्यावेळेला त्याला हस्तांतरण करण्यासाठी मग काय करावं लागतो, मुद्रांक शुल्क म्हणजे काही फी भरावी लागते. आणि जर डीमॅट अकाउंट असेल तर फी भरायची गरज नाही आहे. हस्तांतरण नाकारणे म्हणजे संचालकांना वाटलं हस्तांतरण बेकायदेशीर आहे तर ते नाकारू शकतात. कशा पद्धतीने ते बघा. भाग हस्तांतरण नाकारण्याचा अधिकार संचालक मंडळाचा आहे. हस्तांतरणाचा अर्ज मिळाल्याच्या 30 दिवसाच्या आत संचालक मंडळ हस्तांतरण नाकारण्याची सूचना भागधारकास पाठवतो. बरं, आता संचालक कोणत्या कोणत्या कारणास्तव हे करू शकतो, हस्तांतरण नाकारू शकतो. भाग हस्तांतरणाच्या भागधारकाकडून
हस्तांतरणासंबंधी नियमावलीच्या तरतुदींचे पालन न झाल्यास, म्हणजे जे काही नियम होते त्यांचं पालन जर केलं नाही भागधारकांनी, तर त्याचं हस्तांतरण होणार नाही. हस्तांतरक अर्ज कायद्यात दिलेल्या नियमांप्रमाणे नसल्यास त्यावेळेला सुद्धा हस्तांतर नाकारता येतं. आणि हस्तांतर अर्जासोबत भाग प्रमाणपत्र जोडायचा विसरला, प्रमाणपत्र दिलंच नाही तरी पण त्याचा काय तर प्रमाणपत्र दिलं नाही तर अशा वेळेला काय करायला हस्तांतर नाकारता येईल. आणि ज्या भाग हस्तांतरणा ज्या भागांचे हस्तांतरण होणार आहे अशा भागांवर धारणा अधिकार असल्यास, म्हणजे कोणतरी दुसरा व्यक्ती त्या भागांचे शेअर्सचा मालक आहे. जसं जमीन विकायला गेलो, जमीन माझ्या पण नावावर आहे पण ती जमीन दुसऱ्याकडे आहे, तर अशा वेळेला जर विकता येत नाही ना, तशा पद्धतीने जर शेअर्स चं सर्टिफिकेट माझ्या नावावर आहे पण शेअर्स दुसऱ्याकडे आहेत, तर अशा वेळेला काय तर शेअर्स विकता येणार नाही. धारणा अधिकार म्हणजे डिफरंशिएट आहे, म्हणजे तुम्ही कोणाकडून तरी लोन घेतला आणि तुमच्याकडे जे शेअर्स होते ते त्याच्याकडे देऊन ठेवले, तर अशा वेळेला धारणा अधिकार वेगळ्या व्यक्तीकडे असल्यानंतर भाग हस्तांतरण होणार नाही. आता पण जर हस्तांतरण केलं नाही पण आपण सगळ्या नियमांचं पालन केलं तर आपण काय करू शकतो, कोर्टाकडे जाऊ शकतो. 30 दिवसाच्या आत नॅशनल लॉ ट्रिब्युनलमध्ये जाऊन आपण काय करू शकतो, हस्तांतरणासाठी अर्ज करू शकतो. का मी हस्तांतरणासाठी प्रयत्न केलेला पण यांनी मला हस्तांतरण करून दिलं नाही, तर अशा वेळेला काय केले जाते, कोर्टात केस झाली जाते. जर भागधारक का सूचना मिळाली नसेल, जर त्याला सूचना दिली नाही का तुमचं हस्तांतरण बंद केलं पण तरी पण हस्तांतरण करत नाही, तर अशा वेळेला 90 दिवसांच्या आत जर सार्वजनिक कंपनी असेल तर आपण कोर्टमध्ये केस करू शकतो आणि खाजगी कंपनी असेल तर 60 दिवसात आपल्याला काय करता येते, कोर्टात अपील करता येते. कोरे हस्तांतरण म्हणजे काय तर हस्तांतरण करणार आहोत पण कोणाला करणार आहे त्याचं नावच लिहित नाही, याला कोरे हस्तांतरण बोलतो. एकदम सोपं आहे. बनावट हस्तांतरण म्हणजे फर्स्ट ट्रान्सफर, म्हणजे याच्या वेळेला काय तर कर्त्याची स्वाक्षरी ही बनावट असते आणि मग अशा वेळेला हस्तांतरणाची नोंद होत नाही, कारण की हे फेक आहे एक प्रकारे बनावट म्हणजे. आणि शेवटचा पॉईंट आहे आपला भागांचे संक्रमण म्हणजे सुद्धा भागांचे हस्तांतरण, पण याला काही नियम आहेत. जर एखादा सभासद आहे, एखादा व्यक्ती आहे, एखादा भागधारक आहे, त्याच्याकडे शेअर्स आहेत, तो मेला बिचारा, तर मग अशा वेळेला काय तर तो आता हस्तांतरण तर करू शकत नाही, कारण की स्व इच्छेने ज्या वेळेला करतो तेव्हा त्याला काय बोलू आपण, हस्तांतरण बोलू. पण तो मेला तर त्याची स्वइच्छा राहील का, तो तर गेल्यावरती ढगामध्ये, त्याने स्वइच्छा काय दाखवेल तर साहजिकच मग त्याच्या मुलांना किंवा त्याचे जे कायदेशीर अधिकारी होते किंवा वारस होते त्यांना भागांचे हस्तांतरण केले जाते, त्याला काय बोलू भाग संक्रमण. मानसिकरित्या त्याचं बुद्धी त्याची भ्रष्ट झाली, तो वेडा झाला, अशा वेळेला त्याच्या पालकांना किंवा त्याचे जे सभासद होते किंवा कायदेशीर वारस होते यांना भागांचे संक्रमण केले जाते. आणि दिवाळखोर म्हणजे एक माणूस होता ज्याच्याकडे 1,00,000 रुपयाचे शेअर्स होते पण त्याच्यावर 1,00,000 रुपयाचं लोन होतं. अशा वेळेला कोर्टामध्ये केस केल्यानंतर सांगितलं का हे शेअर्स आहेत ते आता दुसऱ्या व्यक्तीला द्यावेत, तर कोर्टाने जो काय निर्णय दिला, दिवाळखोर म्हणजे काय, जो व्यक्ती त्याच्या डोक्यावर जास्त कर्ज घेऊन आहे. शिवाजी द बॉस पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये शिवाजीकडून कसं तो कॉलेज बनवण्यासाठी 50 कोटी रुपये कर्ज घेतो आणि कर्जाची परतफेड करता येत नाही, म्हणून काय होते त्याला त्याची सगळी मालमत्ता द्यावी लागते, घर वगैरे सगळं. इकडे सुद्धा तसंच आहे. तर कोर्ट त्या जे शेअर्स होते ते काय तर इतर व्यक्तींना देण्यासाठी काय करतो, परमिशन देतो, तर त्या व्यक्तीला ते काय होतील तर भाग हस्तांतरण होतील. तर आता पटकन समजून घ्या, भागांचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागांचे हस्तांतरण होते, म्हणजे सभासदाच्या भागांचे अन्य व्यक्तीस सभासदाच्या मृत्यूमुळे, दिवाळखोरीमुळे किंवा मानसिक संतुलन बिघडण्यामुळे हस्तांतरण होते. म्हणजे ही पण हस्तांतरणाची प्रक्रिया आहे. अरुणकडून शेअर्स बबनला भेटले, फक्त या वेळेला अरुण स्वतः दिले नाही तर अरुण मेला म्हणून त्याचे शेअर्स बबन त्याचा वारस असल्यामुळं त्याला दिले गेले, याला काय बोलूया, भागांचे संक्रमण बोलूया. भागांचे संक्रमण ही अनिवार्य कृती आहे. का तर तो मेल्यानंतर तो आता सभासद आहेच नाही, तर त्यामुळं कायदेशीरित्या दुसऱ्या व्यक्तीकडे ते जाते.
कायदेशीर वारस हा व्यक्ती भाग संक्रमणात पुढाकार घेतो. साहजिकच आहे, जसं आपल्या आजोबा वारल्यानंतर आपल्या वडिलांनी काय केले, त्यांची नावं जमिनीवर चढवून घेतली, तशा पद्धतीने इकडे सुद्धा आहे. कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी या भागांसाठी काही मोबदला देण्याची आवश्यकता नाही आहे. का? कारण की हे एक प्रोसिजर आहे, याच्यासाठी आपल्याला फी पे करायची गरज नाही आहे. आणि भाग संक्रमणानंतर मूळ भागधारकांची जबाबदारी किंवा देयता तशीच सुरू राहते. म्हणजे जो दुसरा माणूस ज्याच्या समजा कंपनीच्या शेअर्सची किंमत होती 100 रुपये, आतापर्यंत कंपनीने 50 रुपये घेतले होते, उरलेले 50 रुपये घेतले नव्हते, तर जो समोरचा दुसरा व्यक्ती आहे ज्याच्या शेअर्स ट्रान्सफर झाले, त्याची जबाबदारी काय तर तशी सुरू राहील. असं नाही का मी मेलो म्हणून आता मला जबाबदारी नाही आहे, तर माझी मुलं जबाबदार असतील उरलेली पैसे भरण्यासाठी. आणि भाग हस्तांतरणाचा अर्ज आणि मुद्रांक शुल्क याला गरजेचं नसतं. आपल्याला अर्ज द्यायची गरज नाही आहे. कायदेशीर वारस जो कोण असेल त्याचं नाव ऑटोमॅटिकली काय होईल तर भाग संक्रमणामध्ये चढेल. तर ह्या होत्या काय तर भाग संक्रमण. तर आजचा लेक्चर किती मोठा 26 मिनिटांचा झाला. तर काय तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर sebi.gov.in वर जा आणि आणखीन अभ्यास करा. तर आजच्या पद्धतीने आपला लेक्चर संपला असे सांगतो आणि लेक्चरची समाप्ती करतो. जय हिंद, वंदे मातरम.